दिवसीय लुक एंड लर्न कार्यशाला का हुआ आयोजन संपन्न। नागपुर के होटल रेजेंडा में एक दिवसीय लुक एंड लर्न सेमिनार का आयोजन नागपुर की पल्लवी देशमुख और प्रचिका मेश्राम के नेतृत्व में 29 मई को सहकुशल संपन्न हुआ। इस अवसर पर सुप्रसिद्ध मेकअप क्वीन प्रतीक्षा थोरात कार्यशाला के प्रमुख रहे। इस कार्यक्रम के मुख्य अतिथि के रूप में श्री जैन, अर्चना राठौर की उपस्थिति रही। आपको बता दें कि पुणे के सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रतीक्षा थोरात एक दिवसीय लुक एंड सेमिनार के प्रशिक्षक रही हैं, जहां इस प्रशिक्षण कार्यशाला में 300 से अधिक सक्रिय आर्टिस्ट मौजूद रहे, जहां विभिन्न स्थानों से लोगों की उपस्थिति रही है। मैं पल्लवी देशमुख, मैं प्राचिका मेश्राम। ये मेकअप सेमिनार है और ये मेकअप सेमिनार यूथ जनरेशन के लिए है और जिन लोगों को इंटरेस्ट है मेकअप में उन सभी के लिए हमने ऑर्गेनाइज किया है, क्योंकि मैम से बहुत सारी चीज़ें सीखने के लिए, मेकअप ही नहीं बट ऐसी बहुत सारी चीज़ें हैं जो मैम से सीखने को मिलती है। जैसे मैम एक बहुत बड़ी इंस्पिरेशन है, उनके एज के हिसाब से उन्होंने बहुत सारी चीज़ों को जल्दी जल्दी ग्रैब करके और बहुत महाराष्ट्र में और इंडिया में भी अभी मेकअप को डेव्हलप किया है। पुण्यात जायचं पहिले जसं हिने सांगितलंय की ते इन्स्पिरेशन आहे आणि भरपूरशा लोकांना तिने एवढ्या कमी एजमध्ये तिने म्हणजे एवढा आपला इन्स्पिरेशन दुसऱ्यांपर्यंत स्वतःचा पोहोचवलेला आहे। तिचा जो टॅलेंट बघून दुसऱ्यांच्या पण म्हणजे जे यंग जनरेशन आहे त्यांच्या पण मनामध्ये असं विचार तिने टाकलेला आहे की जेव्हा ती या एजमध्ये एवढं सगळं करू शकते तर आपण का बरं नाही। आणि इथे जेवढे पण म्हणजे आलेले आहेत सगळेजण ते सगळे म्हणजे यंग जनरेशनचेच आहे। आणि ॲक्च्युली मी अनएक्सपेक्टेड होतं मला की इतक्या साऱ्या लोकांनी येणं आणि बिझी शेड्यूलमुळे मला वेळ नाही मिळाला यांच्याशी डिस्कस करायला की कसा रिस्पॉन्स आहे, किती लोकांनी ॲडमिशन्स घेतलेत वगैरे काय। पण अचानक जेव्हा एंट्री केली ना त्या टाईमला लोकांचा खूप भयानक रिस्पॉन्स होता आणि म्हणजे मी जे पण पूर्ण 2 लुक्स दाखवले, 2 हेअरस्टाईल दाखवले ते त्यांना इतके आवडले आणि ऑलमोस्ट सगळ्यांचं म्हणणं असं होतं की नवीन टेक्निक्स, नवीन काहीतरी बघायला मिळालं। आणि मला पण चान्स मिळाला की नागपूरमध्ये माझं काहीतरी एक असं इमेज सोडून जायचं, स्टेटस बनवून इथून निघून जायचं, असं मला खूप छान चान्स मिळाला। आणि त्या दोघींमुळे, प्रचिता आणि पल्लवीमुळे मला खूप छान वाटलं की नागपूरमध्ये आले, त्यांनी खूप छान माझं वेलकम पण केलं आणि सगळ्या पब्लिकनी मला एक्सेप्ट पण केलं, माझं टेक्निक्स, माझं नॉलेज मी छान पद्धतीने त्यांच्याशी शेअर केलं
आणि पब्लिकनी पण खूप छान रिस्पेक्ट दिला, खूप छान रिस्पॉन्स दिला, खूप कॉपरेट पण केलं आणि खूप छान वाटलं. नागपूरचा एक्सपिरियन्स खूप छान होता. तर मला त्यांच्याबद्दल बोलायला आवडेल की त्या पण माझ्याच एजच्या आहेत, अपकमिंग आहेत, फ्रेशर आहे. आम्ही सगळेच फ्रेशर आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे. तर मला असं वाटतं की जी यंग जनरेशन आहे त्यांच्यावरती डाऊट घेण्यापेक्षा ना त्यांना चान्स देऊन बघायला हवा. त्यांच्यामध्ये असं काहीतरी नवीन स्पार्क आहे ना, त्यांना जर चान्स मिळाला ना त्या खूप काही करू शकतात. आणि इथेच आपण चुकतो की यंग जनरेशन आहे त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे. जरी आमच्याकडे एक्सपिरियन्स नसला ना तरी आमच्याकडे नवीन तजुर्बा आहे किंवा आम्ही असं बोलूया नवीन टेक्नॉलॉजी आहे. तर त्या टेक्नॉलॉजी त्याच्या सहाय्याने आम्ही नक्कीच काहीतरी जगाला दाखवू शकतो की यंग जनरेशन नक्कीच काहीतरी करू शकते. आणि यांच्यासारख्या मुली आहेत, आमच्यासारख्या, माझ्यासारख्या, दोघींसारख्या, की जर आईवडिलांनी जर आमच्यावरती विश्वास ठेवला आणि एक चान्स दिला ना काहीतरी करून दाखवायचा तर आम्ही नक्कीच खूप काही करू शकतो. आणि माझी अशीच इच्छा आहे की सर्व पॅरेंट्स लोकांना की मुलींवरती विश्वास ठेवा आणि नक्कीच त्या काहीतरी करू शकतात. पण त्यांना तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर तुम्ही सुद्धा सपोर्ट करायला हवा. मी तर हेच म्हणेल, मला जे पण सगळे बघतात तुम्हाला सर्वांना माहिती माझं स्ट्रगल किती आहे या फील्डमध्ये. फील्ड कोणती पण असो, स्ट्रगल आपल्याला करावंच लागतो. पण स्ट्रगल करावं लागतं म्हणून आपण गिवअप घ्यायचं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. कुठल्याही गोष्टीला पेशन्स आणि हार्डवर्क असेल तर नक्कीच यश आपल्याला मिळतं. आणि माझं नेहमीचं टॅगलाईन आहे, जर तुम्हाला रोग कष्ट करण्याचा लागला तर नशा पण तुम्हाला सक्सेसचीच लागेल. तर जे पण काय करायचं असेल तर हार्डवर्क करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. नमस्कार, माझं नाव श्रीजैन आहे. आज मी प्रतीक्षा थोरात मॅमच्या सेमिनारला आली, जे ऑर्गनाईज केलेलं आहे प्रचिता आणि पल्लवीने. खूप सुंदर असा ऑर्गनाईज केलेला आहे. त्या दोघी मुलींनी यंग जनरेशन असणाऱ्या ह्या दोन मुली आज त्यांनी रेकॉर्ड म्हणजे म्हणतात ना वर्ल्ड रेकॉर्ड पार केलेला आहे. तर ह्या दोघी मुलींनी आज यंग जनरेशनच्या तर्फे आज पोरींनी इतका छान क्राऊड आणलेला आहे. आज 300-400 लोकांचा क्राऊड आहे. 400 नाही म्हटलं तर 500चा क्राऊड असतील. पण यंग जनरेशनमध्ये आज त्या दोन मुलींनी आपली एक खूप सुंदर असं त्यांनी ग्रेट अपॉर्च्युनिटी दिली आणि खूप छान क्राऊड घेतलेला आहे. त्या मुलींना माझा खूप मनापासून आभार आहे की आज त्या मुली इतकं छान काम करतात. आणि मेन म्हणजे काय, एवढ्या मोठ्या आर्टिस्टला नागपुरात आणणे. प्रथम पुण्याची मेकअप आर्टिस्ट आणि इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट प्रतीक्षा थोरात मॅम अँड फेमस आहे इंस्टाग्राममध्ये, तर त्यांचं खूप नाव चालतं आहे. आणि इन्स्टा रील, टिकटॉक रील्स क्वीन आहेत. तर त्या महाराष्ट्राच्या क्वीन म्हणून ओळखल्या जातील आजच्या नंतर. असं वाटते मला की विदर्भ नागपूरमधून आज त्या महाराष्ट्र क्वीन ओळखल्या जातील, कारण त्यांना नागपूरमध्ये फर्स्ट टाइम त्या सेमिनार करतात आहेत. आणि खूप छान असा ऑर्गनाईज पल्लवी आणि प्राचिताने केला. दोघी मुलींना माझ्याकडून बेस्ट विशेस, असाच नेहमी कार्यक्रम करत राहा आणि अशीच माझी अपेक्षा आहे. थँक्यू पल्लवी आणि प्राचिता. मी अर्चना राठोड, दिव्या ब्युटी अकॅडमी माझी अकॅडमी आहे. अर्चनाज मेकओव्हरच्या नावाने नागपूर अयोध्यानगरला माझी अकॅडमी आहे. आणि सोबत आज प्राचिता आणि पल्लवीनी जो शो ऑर्गनाईज केलेला आहे, खूप छान क्राऊड आलेला आहे. आणि प्रतीक्षा थोरात मॅम सुद्धा इथे आलेले आहेत, जे आपलं वर्क दाखवत आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळत आहे त्यांना. स्पेशली त्यांचं वर्क मलाही खूप आवडलेलं आहे. त्या ऑलरेडी पुण्याला फेमस आहे, बट इथे जे पल्लवी आणि प्रचितानी जे त्यांना इथे आणून आम्हाला एवढा छान म्हणजे एक मौका दिलेला आहे की एवढं छान आर्टिस्ट पासून आम्हाला एवढं छान वर्क पाहायला मिळत आहे. तर थँक्यू सो मच प्राचिता आणि पल्लवी की एवढं छान अपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाली की प्रतीक्षा मॅमचं वर्क आम्हाला पाहायला मिळालं. आणि खूप छान प्रतिसाद मिळत आहे इथे की प्रतीक्षा थोरात मॅमला स्पेशली 50% त्यांना पाहायलाही आलेले आहे आणि 50% लोक शिकायलाही आलेले आहे. तो ऑलमोस्ट थँक्यू सो मच ऑर्गनायझर टीम आणि थँक्यू सो मच पल्लवी आणि प्रचिता फॉर इन्व्हायटिंग मी ॲज अ गेस्ट. थँक्यू. मी तिला हेच सांगते की तुला जे तुझी इच्छा आहे ते करायचं, पूर्ण करायचं. शिक्षणासोबत तेही महत्त्वाचं असतं ना. हां, मी प्रोत्साहन देते तिला. मला प्राऊड फील होतं की माझी मुलगी एवढ्याच्या वयामध्ये एवढा मोठा प्रोग्राम ऑर्गनाईज करते आहे. मला खूप प्राऊड फील होतं तिच्यावर. आणि सोबत पल्लवी आणि प्राचिता या दोघींनी मिळून हा प्रोग्राम खूप छान अरेंज केला. आय एम प्राऊड ऑफ यू दोघींवर. थँक्यू. हे माझ्या मुलीने हा सेकंड प्रोग्राम केलेला आहे आणि पुण्यावरून प्रतीक्षा थोरात यांना बोलावलेला आहे. आणखी ह्या कार्यक्रमाला चांगला प्रोत्साहन मिळालेलं आहे. तिला पहिल्यांदापासूनच आम्ही ह्या फील्डमध्ये टाकलेलं आहे. आणखी हे समोर पुन्हा वाढावं अशी इच्छा आहे.
नमस्कार, मी शीतल मेकओव्हर शीतल मानकर आणि मी इथे येऊन मला खूप आनंद झाला आहे. मी इन्स्टावरच प्रतीक्षा थोरात मॅमला बघितलं आहे, त्यांच्या टिप्स फॉलो केलेल्या आहे. इथे आल्यानंतर डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिली, त्यामुळे खूपच छान वाटलं. आणि पल्लवी मॅडम आणि प्रचिता या दोघांचं पण खूप धन्यवाद आहे की त्यांच्यामुळे मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली. थँक्यू. हाय, माझं नाव सलोनी आहे. मी सानिध्य मेकओव्हर्समधून आहे, नागपूरच्या. आज मला खूप छान वाटत आहे की मी प्रतीक्षा मॅमचं सेमिनार अटेंड केलं आहे. त्याच्यासाठी मॅमचं खूप खूप धन्यवाद. आणि सोबतच प्रचिताचं, ती माझी खूप छान फ्रेंड आहे, तिचं पण खूप खूप थँक्यू. आणि पल्लवीचं पण सेम टाईम. इतकी मोठी अपॉर्च्युनिटी नागपूरमध्ये आली है, ते आमच्यासाठी खूप मोटी गोष्ट है. थैंक यू सो मच. हेलो, मैं सोनाली बोल रही हूँ, मैं नागपुर से हूँ. मैं प्रतीक्षा मैम के बारे में क्या बोलूँ, मैं उनको बहुत पहले से फॉलो कर रही हूँ. उनसे मिलना, कांटेक्ट करना मतलब मुश्किल है, मतलब हो ही नहीं सकता. तो फिर और मैं एक्चुअली सबसे फर्स्ट थैंक्स बोलूँगी पल्लवी मैम को और प्रचिता मैम को, जो उन्होंने ऑर्गेनाइज किया और हम लोग उनसे मिल सके, देख सके वो पर्सनली कैसे है कैसे नहीं. और मैं बहुत मतलब एक्साइटेड भी हूँ उनका क्लास ज्वाइन करने के लिए, और वो टिप्स भी बहुत अच्छे देते हैं. थैंक यू. माय नेम इज़ अंजू और मैं नागपुर से ही हूँ. और मैं ये प्रोग्राम अटेंड करने आई हूँ क्योंकि मुझे प्रतीक्षा मैम से जो मुझे उनको देखना था, और उनके जो मैं यूट्यूब पे और इंस्टाग्राम पे उनको मैं हमेशा फॉलो करती हूँ. और उनके मेकअप टिप्स और बहुत मेकअप मुझे बहुत अच्छे लगते हैं. तो मेरा बहुत दिनों से एक था सपना कि मैं उनको देखूँ, उनका प्रोग्राम अटेंड करूँ. तो मुझे आना ही था, और मैं एक्चुअली एक दिन पहले हॉस्पिटलाइज भी थी, तो भी मैं वहाँ से आई हूँ क्योंकि मुझे एनी हाउ ये प्रोग्राम अटेंड करना था. और मुझे यहाँ के बहुत अच्छा लगा. हम लोग बहुत ज़्यादा एक्साइटेड थे मैम को देखने के लिए, और मैं आगे भी मुझे भी मैम का और बाकी कोर्सेज भी अटेंड करने हैं, तो मैं पक्का अटेंड करूँगी. हम हर्षिता कश्यप और मैं सिवनी से आई हूँ, एमपी से. और मेरे को प्रतीक्षा मैम से काफ़ी टाइम से सीखना था मेकअप. तो हमें पल्लवी मैम और प्राची मैम ने इतना अच्छा प्लेटफॉर्म दिया, इतना अच्छा ऑर्गेनाइज करवाया, और किसी भी चीज़ की दिक्कत नहीं हुई. नमस्कार, माझं नाव नंदिनी रामटेके. मी अमरावतीवरून आलेली आहे. जवळपास 2 ते 3 महिन्यापासून प्रचिती मॅम आणि पल्लवी मॅम कंटिन्यू त्यांच्या स्टेटसवर आणि इन्स्टा स्टोरीवर मॅमच्या प्रतीक्षा मॅमच्या स्टोरीज टाकत आहे की त्या नागपूर येणार आहे, नागपूर येणार आहे. आम्ही त्यांना 2 ते 3 महिन्यापासून फॉलो करते की आता येणार आहे मॅडम, नंतर येणार आहे. आम्ही जसे त्या उत्सुक होते त्यासाठी, त्याच प्रकारे आम्ही सुद्धा उत्सुक होतो. आणि जसं आम्ही इमॅजिन केलं होतं की हा शो कसा होणार आहे, त्याच्यापेक्षा नेक्स्ट लेवल प्रचिती मॅम आणि पल्लवी मॅमनी हा ऑर्गनाइज केला आणि खूप मस्त प्रोग्राम झाला. सगळ्या प्रत्येक गोष्टी खूप छान होत्या. मला स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत सगळं आवडलेलं आहे. आणि मॅमनी सुद्धा खूप छान मस्त शिकवलं. त्याच्यानंतर मॅमच्या नवीन टेक्निक शिकायला मिळाला. हाय, मी सुवर्णा कोटकर. मी मुंबईहून आलेली आहे. पल्लवी मॅम आणि प्रचिती मॅमने जे ऑर्गनाइज केलेला होता प्रोग्राम प्रतीक्षा थोरात मॅमचा, मला प्रतीक्षा थोरात मॅमकडे शिकायचं होतं मेकअप, पण पुण्याला जाणं शक्यच नव्हतं. त्यामुळे 1 दिवसाचा जो प्रोग्राम होता हा मला घ्यायचाच होता, आणि त्यासाठी मी मुंबईहून नागपूरला आले. पण मला इथे 1 दिवसामध्ये शिकण्यासारखं खूपच छान मिळालेलं आहे. आणि थँक्यू प्रतीक्षा मॅम, आणि थँक्यू पल्लवी मॅम, प्रचिती मॅम. थँक्यू सो मच. नमस्ते, मी ज्योती राठोड. मी अकोल्यावरून आलेली आहे. पल्लवी देशमुखने प्रोग्राम ऑर्गनाइज केलेला आहे. मी इन्स्टावरती ॲड बघितली आणि प्रतीक्षा मॅडमचं काम मला खूप दिवसापासून आवडते. त्यांच्याकडे शिकण्याची खूप इच्छा होती, त्यामुळे मी एवढ्या लांबून आली. रात्रीची 3 वाजताची ट्रेन पकडून फक्त यांच्या प्रोग्रामसाठी. आणि प्रोग्राम हा खूप छान झाला. ऑर्गनाइज खूप छान केलेला आहे त्यांनी सर्व.